श्री सद्गुरु चरित्र भक्ती विवरण अध्याय 44. श्री गणेशाय नम. श्री सरस्वते नम. श्री सद्गुरुभ्यो नम. नामधारक म्हणे सिद्ध्यासी. श्री सद्गुरु चरित्र तुम्ही देखिले नैनी, तुमचे भाग्य काय वाणू वदनी, परब्रह्म देखिले असे. तुमचेनी प्रसादेसी अमृतपान झाले आम्हासी, आता कष्ट आम्हा कायसी, सकळा भिष्ट लादलो. तुम्ही भेटले ती मजतारक, दैन्य गेले सकळ दुःख, सर्वाभीष्ट लादलो सुख. श्री सद्गुरु चरित्र ऐकता. मागे कथानक सांगितले, श्री सद्गुरु संगमी राहिले, पुढे काय अपूर्व वर्तले, निरोपावे दातारा. सिद्ध सांगे नामधारकासी, एक वत्सा विस्तारेसी, विचित्र झाले एरे दिवसी, एक चित्ते पर्येसा. नंदी नाम एक ब्राह्मण, सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण, तुळजापुरा जाऊन वर्षे 3 आराधिले. 3 संवत्सर उपवास, द्विज कष्टला बहुवस, निरोप झाला सायासे. चंदला परमेश्वर जवळी जाणे, जगदंबेचा निरोप घेऊनी, आला चंदला परमेश्वरी स्थानी. मास 7 पुरश्चरणी, पुनरुपी केले उपवास. नाना परी कष्टता, स्वप्न झाले अवचिता, तुवा जावे त्वरिता. गाणगा ग्रामस्थानासी, तेथे असती श्री सद्गुरु, त्रयमूर्तीचा अवतारू, वेश धरिला असे नरू, तेथे होशील उत्तम मांगी. ऐसे निरोप त्यासी झाले, विप्र म्हणे भले केले, मास 7 का चुकरे केले, तरी तुझे हाती नव्हेची. जगन्माता तुळजा भवानी, तिचा निरोप घेऊनी, आलो तुझपासी ठाकीनी, तू दैवत म्हणूनी, दैवत पण ठाऊके झाले. आम्हासी निरोप दिले, मनुष्यापासी जा म्हणितले, तुझे हाती नव्हेची काही, तू जगद्दैवत जगदंबा म्हणविसी, आम्हा मनुष्यापासी पाठविसी. नाव झाले दैवतपणासी, भाग्य झाले माझे म्हणत असे. मनुष्यापासी जा म्हणावयासी, लाज नाही केसी तुम्हासी, ओळख झाली दैवतपणासी, उपवासी 7 महिने. पहिलेची जरी निरोप देत, इतके कष्ट आम्हा न होत, दुराशी केली मी परदैवत, म्हणून दुःख करी नाना परी. ऐसे अनेक परीने दुःख करीत असे तो ब्राह्मण, पुन्हा मागोती पुरंचरण, करीन म्हणे तो द्विजवर, म्हणे मज बर्वे होणे, अथवा आपला प्राण देणे. ऐसे बोलूनी निर्वाणे विप्र धरणे बेसला. पुनरुपी स्वप्न तयासी, तेसेची होय परेसी, आणि समस्त भोपियासी, तेने चिपरी स्वप्न होय. सकळ भोपे म्हणती तयासी, आजी स्वप्न झाले आम्हासी, छळन न करी गा देवीसी, निरोपा सरसा जाई वेगी. तू तरी आता नवजासी, आम्हा निरोप झालायसी, बाहेर घालू तुम्हासी, देवळात येऊ नेदू. इतके झाल्यावरी पारणे केले द्विजवरी, पूजा करी नाना परी, निरोप घेऊनी निघाला. गाणगा ग्रामासी आला, मठी जाऊनी पुसू लागला. भक्तजन सांगती त्याला, संगमी आहेत श्री सद्गुरुमूर्ती. भक्त म्हणती तयासी, श्री सद्गुरु येथील पारणेसी, काल शिवरात्री उपवासी, आता येथील पर्येसा. इतके अवसरी श्री सद्गुरु आले साक्षात्कारी, ग्रामलोक द्विजाते वारी, राहे दुरी नको समुख. श्री सद्गुरु आले मठात, द्विज उभा होता चितित, भक्तजन सांगती मात, विप्र एक आला असे, सर्वांगी असे श्वेत, स्वामी दर्शना आलो म्हणत. श्री सद्गुरु म्हणती आपण जाणत, संदेह रूपे आला असे, म्हणती बोलावा मठात. भक्त गेले धावत, तया द्विजाते पाचारित, आला विप्र अंगणात. दुरोनी देखले श्री सद्गुरुसी, नमन करी लोळे भूमीसी. श्री सद्गुरु म्हणती तयासी, संदेह रूपे आलासी का, देवी पासूनी मनुष्यापासी, येणे झाले काय कार्यसी, संदेह करोनी मानसी, केसा आलासी द्विजवर. ऐसे वचन ऐकोनी, आपले मनी झाली म्हणून, क्षमा करी गा स्वामी म्हणून, लोटांगणी येत असे. म्हणे स्वामी आपण तमाध, तुझे दर्शन झाला सुबुद्ध, अज्ञाने वेष्टलो होतो मंद, नेणे सोय परब्रह्मा, तू साक्षात वस्तू म्हणून, नेणो आपण तमोगुणी, आजी माझा सदुनी, दर्शन झालो पुनीत.
पापकर्मी पापी आपण पापात्मा नेणे निज खूप पापे संभवलं पूर्ण आलो शरण तुझपासी तू भक्तजना आधार शरणागता वज्रपंजर बिद्रवाणी ती सचराचर श्री सद्गुरु नरसिंह सरस्वतीचे आजी माझे कुकर्म गेले परब्रह्म चरण देखिले मनोरथ माझे पुरले कृपासागरा यतिराया तू भक्तजनाची काम घेणू मनुष्यवेशी आलासी अवतारोनू तुझा पार जाणे कौणू त्रयमूर्ती तुझी ओशी जैशी संगमावरी गंगा पावन करावया आली जगा तेसा तू भक्त सेवक वर्गा तारावया अवतरलासी का अहिल्या झाली पाषाण दिव्य देई झाली लागता चरण तेसे माझी निर्गुण झाले स्वामी श्री सद्गुरुनाथा व्रतबंध विवाह झाली आसी व्याधी उद्भवली आपणे शरीरी स्त्री राहिली माहेरी परशु नये शरीर म्हणे आपले असती माता पिता सकळ म्हणती जाई परता दुःख झाले अपरिमिता संसार त्यजूनी निघालो गेलो होतो तुळजापुरा उपवास केले अपारा मज म्हणती तू पाप भारा नव्हे तू बरवे आता निरोप दे जा सन्नती ते जेथे चंदला परमेश्वरी वसती तेथे होईल निवृत्ती पाप जाईल म्हणून तेथेही कष्ट केले बहुत नव्हेची काही देवी उपगत निरोप झाला जा म्हणत कृपामूर्ती तुझपासी येसे माझे दैवहीन उभगता ती देव आपण मज देखोनी निर्वाण बाहेर घाला म्हणता ती देवता आपण उभगता ती मनुष्य कैसे मज देखिती निर्वाणी आलो तुम्हा प्रती निर्धार केला मरणाचा ऐसा पापी असोनी आपण काय करावे अंगहीन तोंड न पाहती कुष्टी म्हणून मरण भरवे या परते आता असे एक विनंती होय अथवा नव्हे निश्चिती शीघ्र निरोपावे यती दैवत्व चाळविती आशाबद्धे मज चाड नाही शरीराची प्राण देईल सुखेसी तू रक्षक माऊली शरणागतासी निरोपावे दातारा ऐसे करुणावचन ऐकोनी श्री सद्गुरु बोलती हासोन सोमनाथ ब्राह्मण बोलावून निरोप देती न्याया संगमासी बरवा संकल्प सांगोनी स्नान करावा षटकुळ भुवनी अश्वत्थ प्रदक्षिणा करूनी वस्त्रे टाका दूर त्याची नवी वस्त्रे द्यायासी शीघ्र आणा पारणेसी ऐसा निरोप देती त्यासी दोघे गेले झड करी स्नान करूनी बाहेर आला शरीरवर्ण पालटला अश्वत्थ प्रदक्षिणा करू लागला सुवर्ण झाले सर्वांग वस्त्रे देती ब्राह्मणासी जीर्ण वस्त्रे टाकीती दुरेसी ते जेथे टाकीती ती भूमीसी क्षार भूमी होय त्वरित सांगा ते घेऊनी द्विजासी सोमनाथ आला मठासी चरणी घातले तयासी लोक सर्व विस्मती नंदी नामे केला नमस्कार संतोष स्तोत्र करी अपार हर्षे झाला निर्भर लोळत असे पादुकावरी श्री सद्गुरु म्हणती तयासी तुझी कामना झाली पर्येसी सर्वांग आहे केसी अवलोकोनी पाहे म्हणती पाहता सर्वांग बरवे झाले तावन मात्र झंगेसी राहिले पाहता मन त्याचे भ्याले म्हणे स्वामी असे थोडे तुझी कृपादृष्टी झाली असता थोडे राहिले म्हणे केवी आता करीत असे दंडवता कृपा करीगा परमात्मा श्री सद्गुरु मूर्ती निरोपिती तयासी तू संशय करूनी आलासी मनुष्य काय करील म्हणून मानसी तेने गुणे राहिले थोडे त्यासी असे प्रतिकार तुवा कवित्व सांगे अपार आमची स्तुती करावी निरंतर बर्वे होईल तुझ मग नंदी नामा म्हणे स्वामीसी लिखित नेणे वाचायासी केसे करू मी कवित्वासी मंदमती असे आपण काय जाणे कवित्व स्थिती मज नाही काव्य उत्पत्ती स्वामी ऐसा निरोप देती म्हणून चरणी लागला श्री सद्गुरु म्हणती द्विजासी मुख उघडी काढी जीवेसी विभूती शिपिती थयासी ज्ञान उपजले ब्राह्मणा चरणावरी ठेविता माता उभा ठेला स्तोत्र करिता म्हणे स्वामी मी नेणता सेवेसी नवे आराणुक मायापाशी वेष्टलो बुडत होतो संसार गहनी आठवण न करी कधी मनी तुझे चरणी विसरलो संसार सागर माया जाळ योनी जन्मोनी 84 लक्ष कुळ आठवण नव्हे तुझे नाम केवळ मंदमती झाली मज स्वेद अंडच उद्भिजीसी जन्मा आलो पशुयोनीसी तो ज्ञान केसे आम्हासी स्थावर जंगम जे होतो नाना योनित मनुष्य विशेष शूद्रादियाती बहुवस जंगी होतो त्या जन्मास काय जाणो तुझी सोय समस्त जन्मात एक ब्राह्मण जन्म विषेक काय करावे होऊन मूर्ख श्री सद्गुरु सोय नेणे
नेणे नर. मातेचे शोणित पित्याचे रेत. संपर्क झाला जननी गर्भात. जैसे स्वर्ण मुशी असे कडत. दिवस 5 बुंदकार. 15 दिवस होतो स्थिर. एक रस होऊनी निर्धार. तंगी मी काय जाणे श्री सद्गुरु. नाही पंचत्वे मज. मासे एक पिंड होय. द्वय मासे शिरपाय. तिसरे मासे सर्व अवयव. 9 द्वारे झाली मग. पंचत्वे होती एक. वायू आप पृथ्वी ते जग. प्राण आला तत्काळिक. तधी स्मरण केसे मज. 5वे मासी त्वचा रोम. 6वे मासी उच्छवास आम्हा. 7वे मासी श्रोत्र जिव्हा. मेद मज्जा दृढ झाली. ऐसे 9 मास कष्टात होतो जननीचे गर्भात. रुधिर निष्ठा मूत्रात. कष्टलो भारी स्वामिया. माता भक्षी उष्णशार. तेणे तीक्ष्णे कष्टलो अपार. पडे लोळे अनेक प्रकार. दुःख तेव्हा सांगू कोणा. मना आले भक्षण करी. दुःख होय मज अपारी. तेने 9 मासावरी. माता गर्भी कष्टलो. तंगी केचे तुझे स्मरण. वेष्टलो होतो मायावरणे. स्मरणो नाही तुझे चरण. मग योनिमुखी जन्मलो. उपजाताची आपणासी. आयुष्य लिहिले ललाटेसी. अर्ध गेले वृथानिशी. रात्री निद्रा मानवा. उरले आयुष्यात देखा. 3 भाग केले विशिखा. बाळ यौवन वृद्धाप्य एका. निर्माण झाले तैवेळी. बाळपणी आपणासी. कष्ट झाले असमसाहसी. मज घालिती पाळणेसी. मळमूत्रात लोळत असे. बाळपणीचे दुःख आठविता. शोक होय मज अपरिमिता. काय सांगू श्री सद्गुरुनाथा. नाना आपदा भोगिल्या. शयनस्थानी मलमूत्रात. निरंत असे लोळत. आपली विष्ठा आपण खात. अज्ञान तिमिरे विष्ठलो. एखादे समय आपणासी. पोट शोळ उठे भौंवंशी. रोदन करिता पर्येसी. स्तनपान मला करविती. शूद्रांकात होय बहुत. मज म्हणती पोट दुखत. अंगुली घालुनी मुखात. ओखद मज पाजविती. ऐसे शूद्रेने पीडिता बहुत. मज घालिती पाळण्यात. हलविती पर्यदे घात. शूद्राकांत रुदन करी. म्हणती रुदन करीतो बाळ. मुखी शिंपिती काजी तेल. रक्षा बांधिती मंत्रे केवळ. नेणे माता भूक माझी. पाळण्यात घालिती कौतुके. पावरणात असता वृश्चिके. मारितसे पाठी डंक. प्रलाप मी करीतसे. अनेक पाळणा हलविती. राहे राहे उगा म्हणती. स्तनपान मागुती करविती. वृश्चिक विष नेणता. तेणे दुखे स्तनपान न करी. मागुती घालिती पाळण्या भितरी. वृश्चिक मज डंक मारती. प्राणांतिक मज होय. माता खाय आंबट तिखट. स्तनपाने मज अपार ओखट. अति सुंदर शिर आंबट. तेने खोकत असे सर्व काळी. नाना औषधे मज देती. तेने माझे डोळे दुखती. कुंकुम लवण क्षार भरती. डोळे आले म्हणूनिया. ऐसे कष्ट धुरंधर. बाळपणी झाले अपार. वाढतो कष्ट भोगीत फार. वर्षे 12 लोटिले. तधी तुझे चरणा स्मरणा. मज केची गा देवराणा. कष्टलो मी याची गुणा. पूर्वजन्म नाठवेची. 2 भाग उरले आपणासी. मदने व्यापिले शरीरासी. जैसा पतंग दीपासी. भ्रमिती जेत उन्मत्त. नेणे मी सद्गुरु. माता पिता समजता ते करी निंदा वार्ता. परस्त्रीवरी करी चित्ता. कुळाकुळ न विचारी. ब्राह्मणा ते निंदा करी. वृद्धाच्या चेष्टा करी अपारी. मध्ये व्यापिले असे भारी. ना आठवती तुझे चरण मज. मासाचे कवळा कारणे. मत्स्य जाय जेवी प्राणे. तेसा आपण मदन बाणे. वश्य झालो इंद्रियासी. नाना वर्ण स्त्रियासी. भोगिले परद्रव्य अपहारिले. सिद्ध म्हणता ते निंदिले. दृष्टी न दिसे माझे काही. ऐसा मदन व्यापुनी. मागे पुढे न पाहे नयनी. पतंग जाय धावोनी. दीपापरी पडे जैसा. ऐसा वेष्टोनी मदन बाणी. न ऐकते सुबुद्धी कधी श्रवणी. सोय न धरी तुझे चरणी. यौवन पण गेले ऐसे. मग वृद्धाप्य आले. शरीरासी उबक होय. स्त्री पुत्रासी. श्वासोश्वास खपेसी. सदा खोकला होय मज. अवयव सर्वही गलित होती. केश पांढरे होती त्वरती. दंतहीन श्रवणे न एकजिती. दृष्टी न दिसे नासिक कळते. ऐसे नाना रोग
कष्टता तुमची सेवा कधी घडणे आता. स्वामी तारका श्री सद्गुरुनाथा संसार सागराकडे करी. ऐसा मंदमती आपण न ओळखेची तुझे चरण. तुझी केवळ नारायण अवतार श्री सद्गुरुमूर्ती. तुझी विश्वाचा तारक धरून या नरवेश. त्रयमूर्ती तुझी एक परब्रह्म श्री सद्गुरुनाथा. दिवा नेणती तुझलोक तुझी विश्वाचा पाळक. मी किंकर तुझा सेवक संसार धुरंधर तारी मज. ऐसे नाना परिस्तोत्र करीत असे नंदी नामा. पवित्र जन पाहती विचित्र त्यासी म्हणे नंदी नामा. एका हो जन समस्त श्री सद्गुरु जाणा परब्रह्म वस्तू. आपण पाप केले बहुत दर्शन मात्रे सर्व गेले. जैसे तृणाचे बनविसी अग्नी लागला क्षणिकेसी. श्री सद्गुरु कृपा होय ज्यासी पाप जळे तयासी. चरण पवित्र वितत पुराण ऐसे बोले वेद आपण. सेवा सेवा हो श्री सद्गुरु चरण. श्री सद्गुरु वेगळा देव नाही. ब्रह्मदेवे आपण देखा. दृष्टाक्षरे लिहिली कपाळिका. तेसे होय निका. श्री सद्गुरु चरणी लागता. जवळी असता निधान ना का ओळखा हो तुम्ही जण. नृत्य सरस्वती काम घेणू भजा भजा हो सकळीक. य सौख्य ज्ञान एका अति पावे वैकुंठ लोका. संध्या नाही होईल सुखा सत्य जाणा हो बोल माझा. नंदी नामा स्तोत्र करिता श्री सद्गुरु संतोषी अत्यंता. भक्तासी ऐसा निरोप देत कवीश्वर म्हणा यासी. कवी बरोबरच नाम तयासी. निर्धार केला आम्हासी भरवसी. ऐसे कृपेने बोलती त्यासी. एकोणी चरणी लागला जे का शेष होते जंगेवरी. ते तत्काळ गेले दुरी नंदी नामा आनंद करी. राहिला सेवा करीत देखा सिद्ध म्हणे नामधारकासी. श्री सद्गुरु चरित्र ऐसे पर्यसी. कथा करीत कवी बरवसी. श्री सद्गुरु सेवेसी राहिला नामधारक म्हणे सिद्ध्यासी. दुसरा कवी नरहरी म्हणून तो केवी झाला शिष्य सगुणी. कवेश्वर भक्त झाला ते विस्तारुनी आम्हासी. सांगा स्वामी कृपेसी वांछा असे मानसी. श्री सद्गुरु चरित्र ऐकावे म्हणे सरस्वती गंगाधर. पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर. नाम स्मरण काम घेणू इति श्री सद्गुरु चरित्रामृत. परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वतीख्याने. द्विजकुष्ठ परिहारो नाम चतुश्चत्वारिंशोत अध्याय. श्री सद्गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त दत्त दत्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय सद्गुरु.